अवकाळी पावसामुळे लाईट गेला आणि रात्रीचा सिलेंडर संपला आणि मग काय मज्जाच. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की माझी तब्येत जी आहे जरा बिघडली होती. डॉक्टरकडे गेल्यानंतर मला 2 दिवसाने बरं वाटलं आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला गंमत सांगते की का मला रात्रीचा त्रास व्हायला लागला. माझं डोकं खूप दुखत होतं. पूर्ण रात्रही मी जागून काढली, 2 गोळ्या खाल्ल्या पण काहीच उपयोग झाला नाही. त्या गोळीने जराही माझं डोकंदुखी थांबलं नाही. शेवटी मी यांना म्हटलं की चला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये मला घेऊन चला, कारण की मला त्रासच असह्य होत होता. हे म्हणाले एवढ्या सकाळी कोणतं हॉस्पिटल सुरू राहते, जरा थांब 10 वाजेपर्यंत नंतर जाऊ आपण. 10 वाजेपर्यंत मी कसा तरी टाईमपास केला. त्यानंतर मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी मला इंजेक्शन दिलं. त्यासोबतच त्यांनी काही गोळ्या दिल्या होत्या ज्याने लगेच मला आराम पडला. पण त्यांनी खूप प्रमाणात डोकं दुखत असल्यामुळे त्यांनी मला ब्लड चेक करायला सांगितल्या, ज्याच्या टेस्ट होत्या 8. त्या सर्व टेस्ट मी केल्या. त्यामध्ये असं समजलं की माझ्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या कमी झाल्या आणि थोडासा टायफॉइड देखील आहे. त्यासोबतच माझ्या चेस्टमध्ये थोडंसं इन्फेक्शन देखील झालेलं आहे. मी ज्या डॉक्टरकडे दाखवलं होतं त्याच डॉक्टरकडे मी जाणार होती, पण सासरे म्हणाले की मी ज्या डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरकडे चला माझ्यासोबत. तर इथे मी सकाळी 7 वाजता त्यांच्यासोबत डॉक्टरकडे गेली. त्यानंतर तिथे मला डॉक्टरांनी सलाईन वगैरे लावलं. त्यानंतर त्यांनी गोळ्या पण दिल्या. त्या म्हणाले या सलाईननेच तुम्हाला आराम पडेल. एक तर अंगात रक्त कमी, त्यात 2 ठिकाणी टोचावं लागलं. डोकेदुखीच्या त्रासाने मी एवढी त्रासली होती की असं वाटत होतं की आता बस कोणती तरी गोळी घ्यावं आणि स्वतःला संपवून टाकावं. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तर ते मला इंजेक्शन, पहिला त्यांनी माझं ब्लड काढलं. त्यानंतर इथे आलो तर इथे त्यांनी 2 ठिकाणी टोचलं. मग तर असं वाटत होतं भाई आता माझं जगच संपलं काय. सलाईन संपल्यानंतर आम्ही घरी आलो. येताना बिट्टूला देखील स्कूलमधून आणलं आणि ना जे रसगुल्ले असतात त्याचा डबा देखील हे घेऊन आले, कारण की माझ्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या कमी झाल्या होत्या तर याने लवकर त्या वाढतात. त्यानंतर मी एकदम आरामच केला होता. 2 दिवस आराम केल्यानंतर मला बरं वाटलं. तर हे 8 दिवसापासून आलेलं एक प्रमोशन होतं जे अडखळून पडलेलं होतं. आज म्हटलं थोडं बरं वाटत आहे आणि जाऊला सुट्टी होती तर म्हटलं आपण हे जे काम आहे ते पटकन फिनिश करूया. तर दोघींनी इथे एक टेकासाठी काय काय नाटकं केले ते आमचं आम्हाला माहीत. ज्यावेळेस आम्ही प्रमोशन करतो ना अशा टाईपचे, त्यावेळेस आमची भरपूर मज्जा येते, कारण की आम्ही दोघी बनवत असतो. कधी माझ्या टेकवर टेक होतात तर कधी जाऊच्या टेकवर टेक. जास्त तर माझ्याच टेक होतात, कारण की मी भरपूर वेळ चुकते आणि त्याच गोष्टीमुळे मग जाऊचा होता भेजा फ्राय. मग त्या देतात मला धमकी, म्हणतात आता जर या लास्ट स्टेपमध्ये जर तुझा टेक व्यवस्थित आला नाही तर मी अजिबात शूट करणार नाही. त्यांच्या अशा धमकीनंतरच माझा जो टेक आहे तो कुठे परफेक्ट येतो. त्यानंतर मी शूट केला होता. दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर रोजप्रमाणे 1 ग्लास कोमट पाणी केलं. सर्वात आधी पाणी पिल्याशिवाय मग कुठलंच काम करत नाही. 2 ग्लास कोमट पाणी पिल्यानंतर दुसरं काम असतं माझं, तर ते म्हणजे घराला झाडू मारणं, बाहेर अंगणात झाडू मारणं, पाणी मारणं. बरं वाटत आहे म्हणून एक्सरसाइज देखील करून घेतली, जी 15 दिवस मी केली नव्हती. खूप छान वाटलं. आज सकाळी आमच्या बिट्टूबाईला आला ताप, त्यामुळे स्कूलला झाली सुट्टी. तिला ना 2-3 दिवसापूर्वी पण बरं वाटत नव्हतं, तर डॉक्टरकडे नेलं. औषध गोळ्या दिल्या, तिला बरं वाटलं. आज परत देखील तिला ताप आला. तिचा जेवायचा टायमिंग झाला होता तर मी तिच्यासाठी ना मुंगाची डाळ बनवलेली, कारण की 2-3 दिवस झाले तिला तापेमुळे काहीच खायची इच्छा होत नव्हती. म्हणून तिच्यासाठी मस्तपैकी हिरवी मिरची टाकून अशी कुकरला डाळ लावून घेतली. तिला फार आवडली. तिच्यासोबत गप्पा करत मी तिला ती डाळ भरवली. खाऊन पिऊन झाल्यानंतर ना आम्ही जराही चिडचिड करत नाही, मस्तपैकी टी व्ही बघत होतो. तर चला म्हटलं आपण आपल्या स्वयंपाकाची तयारी करून घ्यावं. थोडीफार तयारी जाऊन करून ठेवलेली होती ड्युटीवर जाण्याआधी, कारण की त्यांना माहीत होती हिची तब्येत देखील बरी नाही. उठल्याबरोबर एवढी सारी कामं करत बसेल तर दुसऱ्या दिवशी आजारी पडेल. हा समजूतदारपणा आमच्या दोघीमध्ये देखील आहे. कांदे लसूण कट केल्यानंतर ना सर्वात आधी मी पहिला बिट्टूला तयार केलं. तयार करत असताना की खूप मला त्रास देते, इकडे तिकडे धावते. मिनूच्या रूममध्ये गेली आणि या बॉक्सच्या मागे लपून राहिले. मी बिट्टू बिट्टू करत होती तर म्हणाली मम्मी ये, मी इथे आहे. मिनू मम्मा असो किंवा नसो, पण तरी तिला बघायला जायचं की मम्मी आहे की नाही, म्हणजे तेवढाच तिचा टाइमपास होतो. रश्श्याची भाजी बनवून झाल्यानंतर प्रश्न पडला होता की सुकी भाजी कशाची बनवायची. तर मला दिसले फ्रीजमध्ये हे वांगे मस्त भाजून घेतले आणि डेटासोबत मी भरताचं वांगं करते. मला खूप आवडते डेटासोबत भरताचं वांगं. लगेच पटकन जेवण करून घेतलं. मिनू देखील ड्युटीवरून घरी आली, तिच्यासोबत थोड्याशा गप्पा केल्या, तिने जेवण केलं. तर आता माझ्या बिट्टूबाईचा ताप अजून वाढलाय, 102 झालाय. तर आता मी तिच्या डोक्यावर थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवणार, जेणेकरून तिचा जो ताप आहे तो उतरला पाहिजे. थोडंसं नाही करणार, पण आपण एकदा का तिला समजवलं की बेटा असं केल्याने तुझा ताप कमी होईल तर लगेच ऐकते. खूप समजूतदारपणा करते ती कधी कधी. आता बिट्टूची मजा बघा. थंडगार, हे पूर्ण थंड पाणी आहे. आता
अब मजा आएगा ना बिडू. पायाला पाणी लावलं की तिची खूप मज्जा यायची. तेवढ्यात तिची मम्मा देखील तिला विचारायला आली की बिट्टू तुझा ताप कमी झाला का. आता औषध गोळ्या दिल्या तर तिचा ताप जो आहे कमी झाला आणि मी थंड पाण्याने पुसून घेत आहेत तर त्याने देखील उतरलाय. तर थोडा जरी ताप कमी झाला की आम्ही खूप मस्ती करतो, खूप मज्जा करतो. हेच चालू आहे आमचं. किती दिवस झाले हो ना बिट्टू. तरी पण बिट्टूला बरं वाटलं की द्राक्ष खायचे असतात, थंड पाणी प्यायचं असते है ना. हो ना. नाही नाही आता कशी नाही अशी करत आहेस. ताप उतरला आली नू मम्मीच्या रूम मध्ये आरुदादासोबत मस्ती करायला. तेवढ्यात आल्या आमच्या इथे AC रिपेअरवाले. जेव्हापासून मीनूच्या रूमचा AC लावलाय ना तेव्हापासून आमच्या रूमचा जो AC आहे तो बिघडलाय. पहिला तर आम्ही 1800 रुपयाचं ऑलरेडी एक काम केलेलं पण काहीच फरक पडला नाही. शेवटी परत यांना बोलावलं. AC वाल्या दादांनी सांगितलं की याचं जे काम आहे ते काम आहे तुमचं 2500 रुपयाचं, कारण याच्यातला गॅस देखील संपलाय. जसं बिट्टूला समजलं ना की आमच्या रूमचा AC आम्ही रिपेअर करणार आहोत तर एवढी खुश झाली. मम्मी म्हणते वा आता आपली रूम पण थंडी होणार. मग आम्ही तिघांनी भरपूर वेळ मस्ती केली. खोळाखाळा केल्याशिवाय जमत नाही आम्हाला. एवढी मस्ती चालू आहे, एवढी मस्ती. आमचा डोळा लागला दोघांचा एवढ्या गरमीमध्ये पण. पण ही मॅडम मोबाईल घेऊन गेली तिकडे किचनमध्ये आणि फोन बघणं चालू. मला असं वाटलं मी एकदम झोपेतून उठले, हिचा आवाज नाही काय नाही. बघितलं तर मॅडम तिथे जाऊन मोबाईल बघतात. आता असं वाटणार नाही की हिला मगाशी एवढा ताप होता. मस्ती नुसता मस्ती मस्ती आणि आईचं नाव जपणं चालू. मला आईची आठवण आली, आईची आठवण आली. तिची आई गेली गावाला. कुठं गेली तुझी आई. आपुतीला गेली. आपुतीला. आपुती म्हणजे माझ्या सासूबाईचं माहेर. पूर्ण नाव सांगते माझी मुलगी कुठं गेली, आई पुन्हा गावाला गेली. तर आता 6 वाजत आल्यात. आमची काट्टू आता झोपली आहे आणि आता तिला ताप पण चढलाय. बाहेरचं वातावरण एकदम विचित्रच झालं. ढगाळ अंधार वारा. ती झोपलेली होती तर पटकन घराला झाडू मारून घेतला, नाही तर ती एक काम मला करू देत नाही. त्यानंतर एकदम अचानक एवढा वारा सुटला, अवकाळी पाऊस, वीज, कडकडाट विजांचा आणि एवढा पाऊस तुम्हाला सांगते एकदम पावसाळ्यासारखा. एकदम संध्याकाळी आभाळ आला आणि पावसाला सुरुवात झाली. लाईट गेलेली होती त्यामुळे बिट्टूला गरमी होत होती. त्यासोबतच बाहेर पाऊस पण चालू होता. बिट्टू अंधारात उठली, थोडीशी घाबरलेली होती. मी 2 शब्द जोरात काय बोलली ती घाबरली आणि लगेच माझ्याजवळ येऊन बसली. तिला मगाशी औषध दिलं तरी पण तिचा अजून ताप उतरलेला नाही. मी म्हटलं थांब बेटा थोडा वेळ, लाईट वगैरे आली ना तर आपण सर्वात आधी पहिला डॉक्टरकडे जाऊया. एवढा ताप आला होता तिला की ती उठल्यानंतर परत झोपत होती. नाहीतर असं कधीच होत नाही, ती एकदा उठली ना तर परत कधीच झोपत नाही. पाऊस अजूनही कंटिन्यू चालूच होता. बाहेर विजाचा कडकडाट, लाईट आला आणि पाऊस पण आला. ठोकत आली. कसं असते माझं शोन. एवढा ताप आहे ना 102. औषध देऊन पण उतरत नाही. औषध दिलं पण तरी उतरला नाही. क्या पीछे पडा है मेरी चिचुंदड़ी के. इथे ना तापेने येतो ते तापेने. आलं ना तापीने. लाईट आल्यानंतर थोडासा पाऊस कमी झाला तर तिला घेऊन आम्ही डॉक्टरकडे निघालो. मी जेव्हा तिच्या 2 पोनी घातल्या ना तेव्हा तिला अजिबात मिरर दाखवला नाही. तसंच पोनी घातल्या आणि घेऊन आली. आणि मग इथे मोबाईलमध्ये बघितलं ना तिने की मम्मीने समोरचे जे केस आहेत ते काढलेच नाही. मग काय पूर्ण वेणी खराब करून टाकली. डॉक्टरला दाखवलं, त्यांनी गोळ्या औषधावर बदलून दिल्या. त्यासोबतच तिची टेस्ट देखील करायला सांगितली. तर ते म्हणाले पहिला या औषध गोळ्याने जर तिला आराम पडला तर आपण टेस्ट करू नये. जर तिला जराही आराम पडला नाही तर तुम्ही टेस्ट तिची करून घ्या. जायला निघालो तर तेवढ्यात पावसाची हजेरी सुरू झाली. गेलो म्हटलं मेडिकल घेऊन या. मेडिकल घ्यायला गेलो ना की आमच्या सर्व मुलांचं लक्ष असतं ते म्हणजे तिथे लॉलीपॉप चॉकलेट असतात त्यावर. बिट्टूचं देखील लक्ष गेलं होतं. पण तिला म्हटलं डॉक्टरांना बोलवू का. मग आम्ही अजिबातच ते परत चॉकलेट मागितलं नाही. घरी आल्यानंतर पहिला तर स्वयंपाकाची तयारी केली. ते सुक्की मी मुगाची डाळ बनवणार होती.
बस फक्त भाजीला फोडणी दिली आणि लाईट गेला आणि सिलेंडर संपला आणि मग काय विचारता गंमत. बरं झाले भाऊजी तेवढ्यात घरी आलेले होते आणि आमचा सिलेंडर जो आहे तो आमच्याकडे एक एक्स्ट्रा होता. सिलेंडर वगैरे लावायचे कामं हे भाऊजीच करतात. आम्ही घरी आल्याबरोबर बिट्टूचे पप्पा जे आहेत ते गेले होते पाण्याची कॅन आणायला आणि ते कॅन आणायला गेले आणि पावसाने घरी भिजून आले. आता बघूया डॉक्टरांनी तिच्या जे गोळ्या औषध आहेत त्या चेंज करून दिले, त्याने फरक पडतो की नाही. तरी ते आता चॉकलेटसोबत आम्ही औषध गोळ्या देतोय. औषध गोळ्या घेताना देखील आमचं काही नाटक नसतात. एखाद्या वेळेस होतं आम्हाला कधी कधी घुरं येतं की आम्ही औषध घेत नाही, मम्मीला धावपळ करायला लावतो, पण हे नेहमी नाही चालत, एखाद्या वेळेसच करते ती. किचनमधलं रात्रीचा आवरावर केल्यानंतर मी माझे स्किन केअर रुटीन केलं. स्किन केअर रुटीनमध्ये फक्त मी एकच क्रीम लावत असते जी मला माझ्या डॉक्टरांनी दिली होती पिंपल्ससाठी. आता इथे तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते भरपूर नाहीसे झालेत, त्यासोबतच जे डाग आहेत ते देखील कमी झाले. हा ब्लॉग इथे संपला. लाईक नक्की करा.